बरं, तिसरं एक्झाम्पल बघा. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन ए हीप if 24 apples are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? परत क्वेश्चन बघा. The boxes are to be filled with apples in a heap. heap म्हणजे काय रे? त्या राशीतील मध्ये है ना, जसं आपण सोयाबीनची रास करतो है ना, त्याप्रमाणे इथं ॲपल्सची रास हे लक्ष करा. द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन ए heap if 24 apples are put in a box. म्हणजे एका बॉक्स मध्ये आपण 24 ॲपल्स जर पुट केले किंवा भरले तर किती बॉक्सेस लागले? 27 बॉक्सेस लागले बघा. देन 27 बॉक्सेस आर नीडेड इफ 36 ॲपल्स आर फिल्ड इन अ बॉक्स. बरे, जर एका बॉक्स मध्ये 36 ॲपल जर आपण भरले तर त्याला बॉक्सेस किती लागतील म्हणते रे? हाऊ मेनी बॉक्सेस will be needed. तर बघा, आता लक्ष करायचं. नंबर ऑफ ॲपल्स इन ए बॉक्स x डिनोट केले आणि नंबर ऑफ बॉक्सेस y. बरं, म्हणजे एका बॉक्स मध्ये किती ॲपल्स आहेत ते x न डिनोट केलेले आणि नंबर ऑफ बॉक्सेस म्हणजे किती बॉक्सेस लागणार आहेत त्याला y न डिनोट केलेले. आता पहिल्या कंडिशन मध्ये बघा काय म्हणते त्यानं, इफ 24 ॲपल्स आर पुट इन ए बॉक्स. म्हणजे एका बॉक्स मध्ये 24 ॲपल्स ठेवलेत बघा रे. बघा, एका बॉक्स मध्ये 24 ॲपल्स आहेत. तर असे नंबर ऑफ बॉक्सेस किती लागलेत रे? 27. बघा, असे बॉक्सेस किती लागले? 27 लागतात बघा रे. इफ 36 apples are filled in a box. बरं, मग आता त्यानं काय ठरवलंय? एका बॉक्स मध्ये 36 ॲपल्स भरायचे ठरवले तरी तर नंबर ऑफ बॉक्सेस कसे लागतील रे? आता कमी लागतील रे, कारण सुरुवातीला एका बॉक्स मध्ये किती होते ॲपल्स? 24 ॲपल्स होते रे. एका बॉक्स मध्ये किती ॲपल्स होते? 24 ॲपल्स होते. आता एका बॉक्स मधल्या ॲपल्सची संख्या वाढवली आहे म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस कसे होतील रे? डिक्रीज होतील, कमी होतील बघा रे. बघा, वर शब्द इन्क्रीज झालाय रे तर खाली डिक्रीज होणार आहे. लक्ष करा रे. बघा, लक्ष करा. नंबर ऑफ ॲपल्स इन अ बॉक्स इन्क्रीज झाले रे तर खाली काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस आपल्याला कमी लागणार आहे. कशामुळं? कारण एका बॉक्स मधल्या ॲपल्सची संख्या वाढवली रे. एका बॉक्स मधल्या ॲपल्सची संख्या 24 ची 36 केली रे. त्याच्यामुळे नंबर ऑफ बॉक्सेस कमी लागतील इथं. जे वर इन्क्रीज झाले तर खाली डिक्रीज होणार आहे रे. मग इन्क्रीज आणि डिक्रीज म्हणल्यानंतर कोणचं व्हेरिएशन येते रे? इनव्हर्स व्हेरिएशन येते दोघांमध्ये रे. हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरं, द नंबर ऑफ ॲपल्स in a box and number of boxes are in inverse variation. दोघांमध्ये inverse variation आहे रे. x varies inversely as y. x varies inversely as y म्हणजे 1/y आलं इनव्हर्स व्हेरिएशन म्हणल्यानंतर. आता x इक्वल टू k अपॉन y, कारण हे व्हेरिएशन साइन निघून गेल्यानंतर के कॉन्स्टंट येतं रे. बरं, आणि ते इक्वल टू साइन येतं. y इथं डिवाइड आहे, इकडे आल्यावर काय होते? मल्टिप्लाय करा बघा रे. बघा, y डिवाइड इकडे LHS मध्ये आल्यावर मल्टिप्लाय म्हणजे x इंटू y इक्वल टू k आलं रे. आता k ची व्हॅल्यू काढून घेऊ रे. x ची व्हॅल्यू किती आहे? 24.
y ची व्हॅल्यू 27 म्हणजे 24 into 27 इक्वल टू k. बघा k रे यांचा मल्टिप्लाय करायची काही गरज नाही आहे तसंच राहू द्या. हे k इक्वल टू आला रे. ह्याला आपण काय म्हणतो रे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणतो रे. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. बघा आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार करू. मग k ची व्हॅल्यू काय तर ठेवून द्या रे x into y इक्वल टू k. बघा k च्या ठिकाणी घ्या 24 into 27 x into y इक्वल टू k ची व्हॅल्यू 24 into 27. हे असंच राहू द्या मल्टिप्लाय करायची गरज नाही राहू द्या असंच. हे काय आलं रे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनच्या आधारे आपण y ची व्हॅल्यू काढून घ्यायची. बघा घ्या मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन x into y इक्वल टू 24 into 27. बघा x ची व्हॅल्यू 36 आहे y ची व्हॅल्यू काढायची आहे 36 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड करा रे. मग इथं 9 न भाग द्या 9 त्रिक 27 9 चौक 36. बघा रे 9 न भाग दिले 9 त्रिक 27 9 चौक 36. बघा रे म्हणजे 24 into 3 upon 4. आता 4 न भाग द्या 4 1 4 4 सख 24. आता 6 into 3 काय करे 18 म्हणजे y इक्वल टू काय रे 18. y काय करे धरले रे नंबर ऑफ बॉक्सेस इक्वल टू 18. हे आन्सर येईल. बघा रे बघा या दोघांमध्ये परत लक्षात आले का इनव्हर्स व्हेरिएशन कशामुळे आलंय रे. कारण नंबर ऑफ ऍपल्स इन ए बॉक्स इथं इन्क्रीज केले. एका बॉक्स मधल्या ऍपल्सची संख्या 24 होती आता 36 केली आहे रे. आणि नंबर ऑफ बॉक्सेस 27 होते म्हणजे आता नंबर ऑफ बॉक्सेस इथं कसे लागणार आहेत रे कमी लागणार आहेत म्हणजे इथं डिक्रीज होणार आहे रे. कारण वर इन्क्रीज झाले रे एका बॉक्स मधल्या ऍपल्सची संख्या इन्क्रीज झाली तर बॉक्सेसची संख्या डिक्रीज होते रे. इन्क्रीज डिक्रीज त्याच्यामुळे कोणचं व्हेरिएशन आलं इनव्हर्स व्हेरिएशन आलं. बघा रे मग x व्हॅरीज इनव्हर्सली एज y म्हणजे 1/y आलं रे. मग आता व्हेरिएशन साइन निघून गेल्यावर इक्वल टू आणि k येतं रे. y डिवाइड इकडं मल्टिप्लाय केले. आता x आणि y च्या व्हॅल्यू घ्या 24 आणि 27 आहे बघा हे k इक्वल टू आलं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. बघा मग आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार करा k च्या ठिकाणी व्हॅल्यू घ्या बघा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग ह्याच्या आधारे आपल्याला आता y ची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. बघा बघा इक्वेशन ऑफ व्हेरिएशन घ्या x ची व्हॅल्यू 36 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड केलं. बघा 9 इथे किती 9 न भाग द्या 9 त्रिक 27 9 चौक 36 परत 4 सख 24 म्हणजे साइन 3 18 म्हणजे नंबर ऑफ बॉक्सेस काय येतात रे 18 येतात. बघा रे बरं क्वेश्चन नंबर 4 पुस्तकामध्ये बघा क्वेश्चन नंबर 4 राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग सिंबल ऑफ व्हेरिएशन. बरं राइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स यूजिंग सिंबल ऑफ व्हेरिएशन. बघा तर त्याच्यामध्ये नंबर 1 बघा रे बघा पुस्तकात बघा द वेवलेंथ ऑफ साऊंड L न डिनोट केले रे वेवलेंथ ऑफ साऊंड L and its frequency F न डिनोट केले. बघा रे wavelength of sound L and its frequency F are in inverse variation. बघा ह्या दोघांमध्ये कोणचं व्हेरिएशन आहे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. बघा मला सिम्बॉल फॉर्म मध्ये घ्यायचं आहे सिम्बॉल मध्ये घ्यायचं. बघा वेवलेंथ ऑफ साऊंड L हे L बरं व्हॅरीज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स फ्रिक्वेन्सी म्हणते रे. इनव्हर्सली म्हणल्यानंतर 1/f घ्या रे. द वेवलेंथ ऑफ साऊंड L
and its frequency are in inverse variation. इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे की 1/u द्यायचं नाही. पुढची जी काही टर्म आहे ते फ्रिक्वेन्सी आहे, इनव्हर्स आहे म्हणून 1/f हे अशा प्रकारे सिम्बॉल मध्ये येतं. बघा लक्षात आलं का? वेवलेंथ ऑफ साऊंड L varies inversely its frequency. L varies inversely as f. इनव्हर्सली म्हणजे 1/u घ्यायचं आहे. तर नंबर 2 बघा. द इंटेन्सिटी I ने डिनोट केलेलं आहे. द इंटेन्सिटी I ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली. इथं सुद्धा इनव्हर्सली म्हणले म्हणजे बघा 1/u घेतले लक्षात घ्या. द इंटेन्सिटी I ऑफ लाईट व्हॅरीज इनव्हर्सली विथ the square of the distance d. बघा square of the distance d. distance d न डिनोट केले रे, मग स्क्वेअर म्हणले त्यानं म्हणजे बघा d स्क्वेअर येते लक्षात घ्या. The intensity I of light varies inversely म्हणजे 1/u रे, inversely with the square of the distance d of a screen from the lamp मध्ये बघा. म्हणजे I varies inversely as d square येतं बघा. इनव्हर्सली म्हणजे 1/u घ्यावा लागेल. I varies 1/d square हे सिम्बॉल मध्ये येईल बघा. Question number 5 बघूया. Question number 5. X varies inversely as square root of y. बघा लक्ष करा. X varies inversely म्हणजे 1/u रे, inversely as square root of y. X equal to 40, then y equal to 16. If x equal to 10, find y. तर y ची व्हॅल्यू काढायची याच्यामध्ये. तर बघा रे, तर याच्यामध्ये कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचंय आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचंय. बघा x varies inversely as square root of y. आता व्हॅरीज साइन निघून गेल्यावर इक्वल टू आणि k येते बघा. आता x ची व्हॅल्यू किती आहे रे? 40. बघा x ची व्हॅल्यू 40, k ला k, y ची व्हॅल्यू 16 घ्या बघा इथं हे स्क्वेअर रूट मध्ये बघा y च्या ठिकाणी 16. आता 16 चा स्क्वेअर रूट काय तर 4. 16 चा स्क्वेअर रूट किती आलं? 4 आणि 4 डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे k इक्वल टू 160 आलं बघा रे. बघा लक्षात आलं का? k इक्वल टू 160 हे काय आलं रे? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आलं बघा. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हे k इक्वल टू आलं बघा. आता k ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवून बघा रे बघा. x इक्वल टू k अपॉन रूट y. हे रूट y डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय करा बघा म्हणजे x इंटू रूट y इक्वल टू k. आता k ची व्हॅल्यू पुट करा 160 k च्या ठिकाणी रे. हे काय आलं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन रे. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशन ऑफ व्हेरिएशनच्या आधारे y ची व्हॅल्यू काढायची रे. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन घ्या x इंटू स्क्वेअर रूट ऑफ y इक्वल टू 160. बघा x ची व्हॅल्यू पुट करा 10. y ची व्हॅल्यू काढायची 10 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड होतं रे. बघा 0 कॅन्सल करा जे 16 आलं रे. आता हे स्क्वेअर रूट आहे ते RHS मध्ये गेल्यावर काय होते? स्क्वेअर होते बघा. जसं LHS मध्ये प्लस असेल उजव्या बाजूला गेल्यावर मायनस होतं रे. मल्टिप्लाय असेल डिवाइड होतं तर इकडे स्क्वेअर रूट आहे
तर उजव्या बाजूला गेल्यावर स्क्वेअर होतो, लक्ष करा रे. म्हणजे y इक्वल टू 16 स्क्वेअर येतो. इथं नीट लक्ष करा रे. किंवा इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणा रे. रूट y चा जर स्क्वेअर केला तर y येतं आणि इकडे 16 स्क्वेअर रे. म्हणजे y इक्वल टू 16 चा स्क्वेअर काय येतो 256 हे आन्सर येतं बघा रे. बघा LHS मध्ये स्क्वेअर रूट आहे, ते RHS मध्ये गेल्यावर स्क्वेअर मध्ये रूपांतर होतं रे. स्क्वेअर रूटचं स्क्वेअर मध्ये रूपांतर झालं. 16 चा स्क्वेअर काय आला 256 म्हणजे y इक्वल टू 256 हे आन्सर येतं बघा. बघा क्वेश्चन नंबर 6. x varies inversely as y. x varies inversely as y. When x equal to 15, then y equal to 10. If x equal to 20, then find y. बघा इथं y ची व्हॅल्यू काढायची बघा. आता x varies inversely as y. okay. x varies inversely म्हणजे 1 upon y. x equal to k upon y. y डिवाइडेड रे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय करा. y डिवाइड इकडे मल्टिप्लाय करून घ्या रे. x into y equal to k. आता x ची व्हॅल्यू 15, y ची व्हॅल्यू 10 योगा रे. x ची व्हॅल्यू 15 आहे, y ची व्हॅल्यू 10 हे व्हॅल्यू ठेवल्या बघा. यांचा मल्टिप्लाय करा 150 येतं बघा रे. k इक्वल टू 150. हे काय आलं रे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आलं रे. आता इक्वेशन तयार करूत रे. x into y इक्वल टू k. k ची व्हॅल्यू पुट करायचं 150 बघा रे. k ची व्हॅल्यू 150 हे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आलं रे. मग त्या इक्वेशनच्या आधारे y ची व्हॅल्यू काढायची रे. x into y इक्वल टू 150. बघा x ची व्हॅल्यू 20 आहे रे into y हे 150. 20 मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड करा रे. हे 0 कॅन्सल करा. आता 2 ने डिवाइड. बेस 7 14 1 उरला, दशांश घ्या 10 झाले. बे पंचे 10 बघा रे. बे 7 14 1 उरतात रे. दशांश घ्या, दशांश घेतल्यामुळे 0 घ्या 10 झाले. बे पंचे 10 म्हणजे y इक्वल टू काय तरी 7.5 येतो.